मोरिया म्युझिशियन. आणि निश्चितपणे जर कोणाला लग्न हल्दी बर्थडे जर म्युझिशियनची गरज असेल तर मोरिया म्युझिशियनला संपर्क करा. महेश इलम हे सांगतात की माझ्या संपर्कात ते आहेत, माझ्याकडे त्यांचा नंबर आहे. सुधीरजी सरोते यांना विनंती असेल की आपण सुद्धा इथे यायचं आहे. आणि या फायनलसाठी आपण मायक्रोफोनवरती बदल करूया. योगेश डोले यांचा आवाज. पहिला चेंडू आपण पाहतोय आणि पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट, गोल्डन विकेट असेल या अंतिम सामन्याची. आणि मला असं वाटते बाद होतोय करण. आताच्या मॅचचा हिरो खरं तर होता करण. एकच षटकाची मॅच आहे त्यामुळे तुम्हाला आता करो या मरो. 6 चेंडू तुमच्याकडे आहेत. 6 चेंडूंमध्ये जे काही होईल ते होईल. आता आदर्श नवीन बॅट्समन आपण पाहतो मैदानात दाखल झालाय. वेगाने चेंडू टाकतो, वेगाने चेंडू आपण पाहतोय. सूरज खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिली सूरज याची. खरं तर खाणे आंबिवली शिवज्ञ 11 खाणे आंबिवली संघ बराचसा लांबचा प्रवास करून या स्पर्धेसाठी दाखल झाला होता पहिल्या दिवसामध्ये. आणि उत्तम खेळ खरं तर त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिला होता. अजून एक वेगाने चेंडू टाकलेला आपण पाहतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र खोलवर टप्प्याची गोलंदाजी सातत्याने आपण पाहतोय. सूरज याची. मोरिया 11 पायरमल हाच विचार करत असेल की या एका षटकामध्ये किमान 10+ 10 पेक्षा जास्त जरी धावा झाल्या तरी आम्ही इथून फाईट करू शकतो. आणि त्यासाठी हा खरं तर मैदानात संघर्ष चालू आहे. पहिली धाव पूर्ण झाली. वेगाने दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी सूरजकडून कोणत्याच प्रकारची चुकी नाही. आणि दुसऱ्या धावसंख्येच्या प्रयत्नामध्ये मात्र विकेटचं होतंय पतन. 2 धावा धावफलकावरती. गडी बाद 2. दोन धावा आपण पाहतो धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद झालेत. नवीन बॅट्समन आपण पाहतो समीर मैदानामध्ये आलाय. खूप चांगल्या प्रकारचा फटका समीरच्या बॅटमधून आपण पाहिलाय. अनिरुद्ध सोडवणे त्या ठिकाणी होता आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू फरार होतोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपल्याला खरं तर पाहायला मिळाला. रोशनच्या बॅटमधून आल्या हा दर्जेदार चौकार. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. टार्गेट सेट करण्यासाठी खरं तर हे षटक आहे. दोघे सख्खे भाऊ आहेत मैदानामध्ये आणि आपल्या पायरमळ गावासाठी मात्र दोघं आता मैदानात उतरले, संघर्ष करतात. अजून एक मोठा फटका आपण पाहतो त्या ठिकाणी बॅटला स्पर्श होऊन चेंडू आपण पाहतो फार काळ हवेमध्ये गेलाय. विकेट किपर कोणत्याच प्रकारची चुकी करत नाही आहे. फुल टॉस चेंडू होता. निश्चितपणे फुल टोल खरं तर या चेंडूवरती वसूल करायला पाहिजे होता, परंतु टायमिंग फार खराब जुळले कारण सूरज वेगाने चेंडू टाकतो त्यासाठी त्याला ओळखलं जातं. 6 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज.
चला 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 7 या धाव संख्येची. सलामीची जोड साखळी आपण पाहतोय अनिरुद्ध सोडावणे आणि त्याच्यासोबत दाखल झालाय प्रणय. ही जोड साखळी सहा चेंडू आणि 7 धाव संख्येची गरज आहे. 7 चेंडू तुमच्याकडे फक्त आहेत. खरं तर आता मोरया 11 पायरमल संघाला वाचवायच्या आहेत. बॉलिंग नाही टाकत रे करण. चला 6 चेंडू आणि 7 धाव संख्येची गरज आपण पाहतोय. हरीश कराळे गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिला चेंडू आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळून काढलाय त्या ठिकाणी अलॉंग द कारफेट मिड विकेटचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचला. एक धाव पूर्ण. दुसरा धाव संख्येचा प्रयत्न आणि खराब कॉलिंग आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो पहिला गडी होतं इथून बाद. प्रणय मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बॅक टू पवेलियन. 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज असताना आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली होती. त्यानंतर आता इक्वेशन पाहिलं तर 5 चेंडू आणि 6 ची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झाल्या तिसऱ्या क्रमांकासाठी. हा पहिलाच आहे. हा काय लिहिलं ना इथं. इन 3 तिसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय दत्ता मैदानात दाखल झालाय. हरेशचा या ठिकाणी दुसरा चेंडू आपण पाहतोय. एसटी मात्र चला पंच विकेट आहे. विकेट आहे. विकेट आहे. विकेट आहे. स्टंप उडलेला आहे. इथून क्लिअर दिसलेला आहे. यस यस विकेट आहे. विकेट आहे. उगाच वेळ आता आपल्याला घ्यायचा नाही आहे कारण आपल्याकडे रिव्ह्यू आहे अवेलेबल. सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत परंतु एक्स्ट्राचा वेळच का घ्यायचा जर क्लिअर स्टंप उडला आहे तर. आणि हे शिवाजी 11 खाणे आंबेलोच्या सगळ्या खेळाडूंना माहित सुद्धा आहे. इक्वेशन जर आता आपण पाहिलं तर येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धाव संख्येची गरज. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आता प्रत्येकाला माहित आहे की आपल्याला चांगली कामगिरी करायचं आहे. वैयक्तिक 100% नाही तर आता वैयक्तिक 1000% आपल्याला स्वतःला योगदान द्यायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येकाचा हा प्रयत्न चालू आहे. 2 धावा चेंडूवरती आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि गरज आहे आता 4 या धावसंख्येची. 3 बॉल 4 धावसंख्येची गरज. जर किमान 2 षटकांची मॅच झाली असती तर या मॅच मध्ये आपल्याला काहीतरी वेगळंच चित्र पाहायला मिळालं असतं परंतु दोन्ही संघांनी खूप चांगला निर्णय घेतला. आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज होते बाद. चला आत जाऊ नका. आत आत आतमध्ये जाऊ नका. आतमध्ये जाऊ नका. यस यस चेक केलं जाईल. चेक केलं जाईल. अंपायर अंपायर घेऊ शकतो. अंपायर घेऊ शकतो. कृपया मोरया 11 आपण आपल्या जागेवर जा. सगळे खेळाडू आपण जागेवर जा. यस चेक केलं जाईल. टेक्निकल टीम आहे.
चला फलंदाज बाद आहे. पंचांचं कौतुक करू तेवढं कमी आहे. खरोखर मनापासून पंचांचं कौतुक करायला पाहिजे, कारण या संध्याकाळच्या सत्रामध्ये इतकं क्विक डिसिजन देणं ना खूप कठीण काम असतं. अक्षय गायकवाड सॅल्यूट. इतकं लांबून आपण जज केलं आणि मला असं वाटतं, मी विनंती करेन की नंतर आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघू सुद्धा शकता ही विकेट होती की नव्हती ती. आणि मला असं वाटतं आपले एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी आहे सुद्धा, त्यांनी सुद्धा बघितली असेल. पॅकर स्वतः आशिष जाधवच आहे तुम्हाला असं वाटतंय. चला नवीन बॅट्समन कोण आहे? गणेश आपण पाहतो नवीन बॅट्समन दाखल झालाय. 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज. 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग मला असं वाटतं शिवज्ञ 11 खाणे आंबिवली यांच्यासाठी मला असं वाटतं फायद्याचा ठरलेला आहे हा डिसिजन. आणि या ठिकाणी आपण पाहतो दांडी वाकवली. खेळाडूला आपण पाहतो त्रिफलाची तिथून बाद केलेला आहे. 1 चेंडू आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 3 धावसंख्येची. अनिरुद्ध सोनावणे विचार करत असेल की जर मी स्ट्राईकला असतो तर या मॅचचं चित्र काहीतरी वेगळं असतं. एक चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. हरेश कराळे सर तुमचं कौतुक करू तेवढं कमी आहे. चला 1 चेंडू आणि आता कंपल्सरी 3 धावा बनवायच्या आहेत. एक मोठा फटका. आणि अशा परिस्थितीमध्ये आता मोरिया म्युझिशियन बीट्स एन्जॉय करणार, जल्लोष करणार. 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. हरेश कराले काय लाजवाब बॉलिंग. 6 चेंडू मध्ये तुम्हाला किती वाचवले? 7 ना? 6 चेंडू तुम्हाला 7 धावा फक्त वाचवायच्या होत्या. आणि अशा परिस्थितीमध्ये हरेश कराले काय गोलंदाजी केली, काय बॉलिंग. खरोखर तमाम क्रीडा रसिकांना खरं तर वेळ लावणारी बॉलिंग खरं तर आपल्याला पाहायला मिळाली या संध्याकाळच्या सत्रात.